वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका अभ्यासत आहोत. विषय आहे इकॉनॉमिक्स म्हणजेच अर्थशास्त्र. 49 हा त्याचा कोड नंबर आहे. इयत्ता 12वी कला वाणिज्य या दोन्ही शाखांची बोर्ड परीक्षेची ही प्रश्नपत्रिका आणि 4 ऑक्टोबर 2021ची ही प्रश्नपत्रिका आहे. इथे तारीख दिलेली आहे पहा, 4 ऑक्टोबर 2021. सीट नंबर टाकण्यासाठी इथे तुम्हाला जागा दिलेली असते. वेळ 3 तास आहे. प्रश्नपत्रिकेची 7 पेजेस आहेत आणि 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. वेगवेगळ्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका अभ्यासल्याचा फायदा होतो. तुलना करता येते, वारंवारता कळते की नेहमी प्रश्न कोणते येतात, महत्त्वाचे प्रश्न कोणते, कोणते येणार नाहीत, कोणते येऊ शकतात असा अंदाज करता येतो. म्हणून या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करा. उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहणार आहोत. चला तर पाहूया. 4 ऑक्टोबर 2021ची ही प्रश्नपत्रिका आहे. कोरोनानंतरची ही पहिलीच परीक्षा झाली होती, त्याची ही प्रश्नपत्रिका. त्यानंतर 22-23च्या पण प्रश्नपत्रिका मी या चॅनलवर उत्तरासहित पोस्ट केलेल्या आहेत. त्या पाहायच्या असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट पहा. अर्थशास्त्री इयत्ता 12वी कला वाणिज्य विषय. आता या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 6 प्रश्न आहेत. 6 प्रश्न एका व्हिडिओ लेक्चरमध्ये प्रश्न उत्तरं घेणं खूप मोठा व्हिडिओ होतो, म्हणून त्याचे 3 भाग केले मी. पहिला भाग आहे, पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न घेतला. हे व्हिडिओ लेक्चर पोस्ट झालेलं आहे या चॅनलवर पहा प्लेलिस्टमध्ये. आज दुसरा भाग घेतला आहे. प्रश्न 3रा आणि 4था आपण सोडवू आणि लवकरच 3रा भाग पण तयार करेल. 5वा आणि 6वा प्रश्न त्यामध्ये सोडवू आपण. चला तर भाग क्रमांक 2मध्ये 3रा आणि 4था प्रश्न आपण सोडवूया. प्रश्न क्रमांक 3रा 12 गुणांचा आहे. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 3 सोडवायचे. 5 दिलेले आहेत, 3 सोडवायचे म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण. 1. पूर्ण स्पर्धेची कोणतीही 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. इथे 4 म्हटलं इथे 4च लिहा. एखादं एक्स्ट्रा लिहा चुकेल म्हणून. 5 तरी लिहा म्हणजे 4चे गुण मिळतील. 2. खालील आकडेवारीवरून संख्यात्मक निर्देशांक काढायचा आहे. हा तक्ता आहे. वस्तू दिल्या आहेत. 2010मधील वस्तूची संख्या Q0, 2011मधील वस्तूंची संख्या Q1, ब क ड वस्तू दिल्या आहेत. 10मध्ये वस्तूंची संख्या आहे 20, 35, 75, 70 आणि 2011मध्ये वस्तूंची संख्या आहे 55, 60, 110 आणि 75. यावरून संख्यात्मक निर्देशांक काढायचा आहे. तो आपण काढूया. 3रा प्रश्न आहे, सरकारच्या करेतर उत्पन्नाचे कोणतेही 4 स्रोत स्पष्ट करा. स्रोत म्हणजे मार्ग, 4 मार्ग. 4. व्यापारी बँकेचे ठेवी स्वीकारणे हे कार्य स्पष्ट करा. 5. राष्ट्रीय उत्पन्नाची कोणतीही 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. इथे पण 4च लिहायची वैशिष्ट्ये. एखादं एक्स्ट्रा लिहिलं तरी चालेल. चला आपण उत्तर पाहूया. पहिला प्रश्न, पूर्ण स्पर्धेची कोणतीही 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. तर आता इथे घेतलेले आहे मी अर्थ आणि व्याख्या. अर्थ आणि व्याख्या जर लिहिली तर इथे 1 गुण सहज मिळतो एक्स्ट्रा, म्हणून तुम्ही लिहायला काही हरकत नाही. इम्प्रेशन छान पडतं आपल्या प्रश्नपत्रिकेचं. आणि पूर्ण स्पर्धा हा जो प्रश्न आहे तो 8 गुणांना येऊ शकतो, म्हणून तुम्ही अर्थ आणि व्याख्या तयार करून ठेवा. पूर्ण स्पर्धा ही प्रत्यक्ष बाजारापेक्षा एक आदर्श आणि काल्पनिक संकल्पना आहे. मिसेस जॉन रॉबिन्सन यांच्या शब्दात, जेव्हा प्रत्येक उत्पादकाच्या उत्पादनाला असणारी मागणी पूर्ण लवचिक असते तेव्हा पूर्ण स्पर्धा अस्तित्वात येते. पूर्ण स्पर्धा असा बाजार आहे की ज्यात विक्रेते व ग्राहक असंख्य असतात. सर्व विक्रेते आणि ग्राहक कोणत्याही निर्बंधाशिवाय एकजिन्सी वस्तूंची खरेदी विक्री करण्यात गुंतलेले असतात. तसेच ग्राहक व विक्रेते यांना बाजार स्थितीचे पूर्ण ज्ञान असते. हा पॅरेग्राफ तुम्ही एवढा लिहा आणि मग वैशिष्ट्ये लिहायची आहेत. पहिलं वैशिष्ट्य, असंख्य ग्राहक असंख्य विक्रेते. पूर्ण स्पर्धेत असंख्य विक्रेते व असंख्य ग्राहक असतात. एकूण बाजारात प्रत्येक विक्रेता व ग्राहक यांचा सहभाग नगण्य असतो. त्यामुळे कोणताही एक विक्रेता बाजारातील किमतीवर प्रभाव टाकू शकत नाही. अशा प्रकारे पूर्ण स्पर्धेत विक्रेते किंमत स्वीकारणारे असतात. तसेच ग्राहकांची संख्या प्रचंड असते. प्रत्येक ग्राहकाची खरेदी ही एकूण खरेदीचा अल्पसा भाग असतो. त्यामुळे वस्तूच्या किमतीवर कोणताही ग्राहक प्रभाव टाकू शकत नाही. दुसरं वैशिष्ट्य आहे एकजिनसी वस्तू. पूर्ण स्पर्धेची महत्त्वाची वैशिष्ट्ये म्हणजे असंख्य विक्रेत्यांकडून विकली जाणारी वस्तू ही ग्राहकाच्या दृष्टीने आकार, रूप, रंग, चव इत्यादी बाबतीत एकजिन्सी असली पाहिजे. सर्व वस्तू परस्परांना पूर्णतः पर्यायी असतात. 3रं वैशिष्ट्य, मुक्त प्रवेश आणि निर्गमन.
या बाजारपेठेत प्रवेश आणि निर्गमनावर, निर्गमन म्हणजे बाहेर जाणं, कुठलेही निर्बंध नसतात. जर नफ्याची आशा असेल तर उद्योग संस्था बाजारात प्रवेश करतात आणि तोट्याची शक्यता असेल तर बाजारातून निर्गमन करतात. चौथं वैशिष्ट्य, एकच किंमत. पूर्ण स्पर्धेच्या बाजारात एकच किंमत असते, जी मागणी आणि पुरवठा यांच्या आंतरक्रियेने निर्धारित होते. 5. बाजाराचे संपूर्ण ज्ञान. ग्राहक आणि विक्रेते यांना बाजार स्थितीचे संपूर्ण ज्ञान असते. प्रत्येक ग्राहक आणि विक्रेता यांना वस्तूची किंमत, गुणवत्ता, दर्जा, पुरवठ्याचा स्रोत इत्यादीचे ज्ञान असते. 6वं वैशिष्ट्य, उत्पादन घटकांची पूर्ण गतिशीलता. पूर्ण स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य असे की उत्पादनाचे घटक हे पूर्णतः गतिशील असतात. म्हणजेच श्रम, भांडवल यासारखे घटक भौगोलिकदृष्ट्याच नव्हे तर व्यावसायिकदृष्ट्याही गतिशील असतात. 7वं वैशिष्ट्य, वाहतूक खर्चाचा अभाव. पूर्ण स्पर्धेत वस्तूची किंमत सर्वत्र सारखी असते कारण वाहतूक खर्च गृहीत धरलेला नसतो. या गृहीतकामुळे किंमत समानता निर्माण होते. 8. सरकारी हस्तक्षेप नाही. निरहस्तक्षेप धोरण हे पूर्ण स्पर्धेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. याचा अर्थ आर्थिक घडामोडींमध्ये शासकीय हस्तक्षेपाचा पूर्णतः अभाव असतो. आता इथे मी 8 मुद्दे घेतलेले आहेत, परंतु 4 गुणांचा प्रश्न आहे म्हणून इथे सूचना मी दिली आहे की कोणतेही 4च मुद्दे लिहा आणि प्रश्नही तुम्हाला विचारला आहे की पूर्ण स्पर्धेची कोणती 4 वैशिष्ट्ये लिहा. आता कोणती लिहायची, तर माझी तुम्हाला सूचना अशी असेल की ज्याचं वर्णन कमी आहे, थोडी माहिती आहे, ते तुम्हाला लक्षात ठेवणं, पाठ करणं सोपं आहे, म्हणून कोणतेही यातले 4 मुद्दे लिहा. जे छोटे मुद्दे आहेत ते 4 लिहा. मी इथे 8 का घेतले, तर हा प्रश्न इतका महत्त्वाचा आहे की 8 गुणांना बरेच वेळेला आलेला आहे आणि येतो सुद्धा, म्हणून मी 8ही मुद्दे अभ्यासासाठी तुम्हाला इथे दिले. यापैकी कोणतेही 4 लिहा. प्रश्न क्रमांक 2 आहे, खालील आकडेवारीवरून संख्यात्मक निर्देशांक काढा. जो तक्ता दिला होता तो मी इथे लिहून घेतलाय. इथे वस्तू घेतल्या आहेत अ, ब, क, ड आणि 2010 मधील वस्तूंची संख्या त्याला Q0 म्हणतात. 20, 35, 75, 70 आणि 2011 मधील वस्तूंची संख्या घेतल्या त्याला Q1 म्हणतात. 55, 60, 110, 75. आता पहा, हे संख्यात्मक निर्देशांक काढण्यासाठी यांची बेरीज करायची आहे. 2010 मधील वस्तूंची संख्या आणि 11 मधील, म्हणजेच काय, तर 20, 35, 75, 70 यांची बेरीज होते 200. नंतर 55, 60, 110 आणि 75ची बेरीज होते 300. आता संख्यात्मक निर्देशांक काढायचं सूत्र पहा. Q01 म्हणजे संख्यात्मक निर्देशांक, समेशन अंशस्थानी घ्यायचं, Q1 घ्यायचं आहे. Q1 म्हणजे कोणतं, तर हे 2011 मधील वस्तूंची संख्या अंशस्थानी घ्यायची आणि छेदस्थानी घ्यायची Q0. इथे पहा, इथे Q0 दिलेलं आहे, इथे Q1 दिलेलं आहे, म्हणजे Q1 घ्यायचं अंशस्थानी आणि छेदस्थानी Q0 गुणिले 100 करायचं. नंतर त्या सूत्रामध्ये किमती टाकायच्या. अंशस्थानी 300 येतील का, तर इथे Q1 दिलेलं आहे, इथे पहा, इथे Q1 आहे, इथे Q1 आहे, म्हणून हे 300 अंशस्थानी घेतले इथे, आणि छेदस्थानी आहे Q0, हे 200 छेदस्थानी घेतलेले आहेत, गुणिले 100. हे गुणोत्तर जर सोडवलं तर उत्तर येणार आहे 150. ते कसं येणार आहे, हा 0 गेला, हा गेला, हा गेला, हा गेला, म्हणजे 300 छेद हे राहील 2, 300 छेद 2, त्याचं उत्तर येतं 300च्या निम्म 2ने भागलं तर 150, म्हणून 150 संख्यात्मक निर्देशांक येतो. प्रश्न क्रमांक 3, सरकारच्या करेतर उत्पन्नाचे कोणतेही 4 स्रोत स्पष्ट करा. उत्तर, प्रशासन, व्यापारी उपक्रम, देणग्या आणि अनुदाने इत्यादीद्वारे मिळालेल्या सार्वजनिक उत्पन्नाला करेतर उत्पन्न असे म्हणतात. हे स्रोत करापेक्षा भिन्न आहेत. पहिला उत्पन्नाचा मार्ग शुल्क. कर कोणत्याही मोबदल्याविना सक्तीने द्यावा लागतो, तर शुल्क हे शासनाने पुरवलेल्या सेवेबद्दल दिले जाते. उदाहरणार्थ शैक्षणिक शुल्क, नोंदणी शुल्क इत्यादी. क्रमांक 2, सार्वजनिक वस्तू व सेवांच्या किमती. आधुनिक शासन आपल्या नागरिकांना विविध वस्तू व सेवांची विक्री करते. अशा वस्तू व सेवांचा लोकांनी शासनाला दिलेला मोबदला म्हणजे किंमत होय. उदाहरणार्थ रेल्वे भाडे, टपाल सेवा इत्यादी. 3, विशेष अधिभार. शासनाने विशिष्ट भागातील रहिवाशांना दिलेल्या विशेष सुविधांबद्दल नागरिकांनी दिलेला मोबदला म्हणजे विशेष अधिभार होय. उदाहरणार्थ ज्या विशिष्ट भागातील रहिवाशांना स्थानिक स्वराज्य संस्था, रस्ते, ऊर्जा, पाणी पुरवठा इत्यादी विशेष सुविधा पुरवल्याबद्दल कर लागू करू शकतात.
4. दंड व दंडात्मक रकमा. देशातील कायदे व नियम मोडणाऱ्या लोकांवर शासन दंड आकारते. हा दंड आकारण्याचे उद्दिष्ट उत्पन्न कमविणे नसून लोकांना शासनाचे नियम तोडण्यापासून परावृत्त करणे हे आहे. उदाहरणार्थ वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल होणारा दंड. 5. भेटी, अनुदाने व देणग्या. शासनाला आपल्या नागरिकांकडून व इतरांकडून भेटीद्वारे उत्पन्न मिळू शकते. त्या व्यतिरिक्त शासनाला विदेशी शासन व संस्थांकडून सर्वसाधारण किंवा विशिष्ट हेतूसाठी अनुदाने मिळू शकतात. भारतासारख्या विकसनशील देशात विदेशी सहाय्य हा विकास खर्चाचा एक महत्त्वपूर्ण स्रोत झाला आहे. हा उत्पन्नाचा स्रोत अनिश्चित स्वरूपाचा आहे. क्रमांक 6. विशेष कर. ज्या वस्तूंचा उपभोग नागरिकांच्या आरोग्य आणि हितासाठी बाधक ठरतो अशा वस्तूंवर हा कर लागू केला जातो. दंडाप्रमाणेच या कराचे उद्दिष्ट उत्पन्न मिळविण्याचे नसून लोकांनी अहितकारक वस्तूंच्या उपभोगापासून परावृत्त व्हावे हे असते. उदाहरणार्थ मद्य, अफू आणि इतर अंमली पदार्थावरील कर इत्यादी. क्रमांक 7. कर्ज. शासनाला लोकांकडून ठेवी, कर्जरोखे इत्यादी माध्यमातून कर्ज घेता येते. याशिवाय विदेशी शासन आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक इत्यादी संस्थांतून कर्ज मिळू शकते. आधुनिक काळात कर्ज हा शासनाचा अधिकाधिक उत्पन्नाचा स्रोत बनत आहे. इथे पण सूचना आहे, कोणतेही 4 मुद्दे लिहा 7 पैकी, ज्याचं विश्लेषण कमी आहे आणि तुम्हाला समजायला सोपे जातात असे कोणतेही 4 मुद्दे लिहा. अभ्यासासाठी मी 7 घेतले. हा प्रश्न 4च मार्काला येऊ शकतो, 8 मार्काला हा प्रश्न कधी येणार नाही, हे लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 4. व्यापारी बँकेचे ठेवी स्वीकारणे हे कार्य स्पष्ट करा. उत्तर. ठेवी म्हणजे व्यापारी बँकांसाठी निधीचा मुख्य मार्ग होय. बचतीमुळे ठेवी तयार होतात. ठेवीचे वर्गीकरण मागणी ठेवी आणि मुदत ठेवी म्हणून केले जाते. 1. मागणी ठेवी. मागणीनुसार पैसे काढले जाणाऱ्या ठेवींना मागणी ठेवी म्हणतात. त्या चालू ठेवी आणि बचत ठेवीच्या स्वरूपात आहेत. चालू ठेव खाते सामान्यपणे व्यापारी, सार्वजनिक संस्था आणि विश्वस्त मंडळाकडून उघडले जाते. चालू ठेवी खातेधारकांना शिल्लकीपेक्षा जास्त रक्कम काढण्याची सवलत दिली जाते. त्याला अधिकर्ष सवलत म्हणतात. बचत ठेवी विशेषतः पगारदार वर्ग व छोटे व्यापारी यांच्याकडून ठेवल्या जातात. 2. निश्चित कालावधी ठेवी. या ठराविक कालावधीसाठी ठेवल्या जातात. यामध्ये आवर्त ठेवी व मुदतबंद ठेवी यांचा समावेश केला जातो. आवर्ती ठेवी ग्राहकांना नियमितरित्या बचत करण्यास प्रोत्साहन देतात. ठरवून दिलेल्या कालावधीनंतर एक निश्चित रक्कम ग्राहकांना द्यावी लागते. मुदत ठेवी ठराविक कालावधीसाठी ठेवल्या जातात. या ठेवीत असलेली रक्कम ठरवून दिलेल्या कालावधीनंतर काढता येते. यावर दिला जाणारा व्याजदर तुलनेने अधिक असतो. प्रश्न क्रमांक 5. राष्ट्रीय उत्पन्नाची कोणतीही 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. पहिलं वैशिष्ट्य स्थूल आर्थिक संकल्पना. एकूण राष्ट्रीय उत्पन्न एखाद्या व्यक्तीशी संबंधित नसून ते संपूर्ण अर्थव्यवस्थेतील उत्पन्नाचे प्रतिनिधित्व करते. म्हणूनच ही एक स्थूल अर्थशास्त्रीय संकल्पना आहे. 2. राष्ट्रीय उत्पन्नात अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य. दुहेरी गणना टाळण्यासाठी फक्त अंतिम वस्तू आणि अर्थव्यवस्थेत उत्पादित सेवांचे मूल्य विचारात घेतले जाते. अर्धसिद्ध वस्तू किंवा कच्च्या मालाच्या किमती विचारात घेऊ नयेत. उदाहरणार्थ, शर्टाचे मूल्य निश्चित करताना कापसाच्या मूल्याचा विचार केला जात नाही, कारण ते शर्टच्या किमतीत आधीपासूनच समाविष्ट केलेले असते. 3. निव्वळ समग्र मूल्य. राष्ट्रीय उत्पन्नात उत्पादित वस्तू आणि सेवांच्या निव्वळ मूल्याचा समावेश केला जातो. यात घसारा निधीचा समावेश केला जात नाही. उदाहरणार्थ, भांडवली वस्तूंची होणारी झीज. क्रमांक 4. विदेशी निव्वळ उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्नात परदेशातून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाचा समावेश केला जातो. निर्यात मूल्य आणि आयात मूल्य X-M आणि परदेशातून मिळालेले उत्पन्न आणि परदेशाला दिलेली देणी R-P यांच्यातील निव्वळ फरक विचारात घेतला जातो. 5. आर्थिक वर्ष. राष्ट्रीय उत्पन्न नेहमी कालावधीच्या संदर्भात व्यक्त केले जाते. भारतात आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च असे आहे. 6. प्रवाही संकल्पना. राष्ट्रीय उत्पन्न ही एक प्रवाही संकल्पना असून एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत अर्थव्यवस्थेत उत्पादित वस्तू व सेवांचा प्रवाह दर्शवते. 7. पैशात व्यक्त केलेले मूल्य. राष्ट्रीय उत्पन्न नेहमी पैशात व्यक्त केले जाते. ज्या वस्तू आणि सेवांना पैशाच्या स्वरूपातील मूल्य
किंवा विनिमय मूल्य असते अशाच वस्तू व सेवांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो. इथे पण महत्त्वाची सूचना आहे, कोणतेही 4 मुद्दे लिहा. अभ्यासासाठी मी तुम्हाला 7ही दिलेले आहेत. यातले 4 कोणतेही लिहा म्हणजे काय, तर जे तुम्हाला सोपे वाटतात आणि ज्याचं विश्लेषण कमी आहे, लेखन कमी आहे, असे 4 मुद्दे कोणतेही लिहा. प्रश्न क्रमांक 4. खालील विधानांशी आपण सहमत आहात की नाही ते सहकारण स्पष्ट करा. 12 गुण आहेत आणि कोणतेही 3 प्रश्न सोडवायचे. 5 पैकी 3 सोडवायचे. एका प्रश्नाला 4 गुण. 4 गुणांची विभागणी कशी होईल, तर सहमत आहात किंवा नाही हे जर लिहिलं तर 1 गुण आणि त्याची कारणं लिहिली 3 की त्याला 3 गुण. असं 4 गुणांचा एक प्रश्न. 1. पुरवठ्याच्या सिद्धांताला अपवाद आहेत. 2. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती अमर्याद आहे. 3. किंमत निर्देशांक हा निर्देशांकाचा एकमेव प्रकार आहे. 4. भारतीय रिझर्व्ह बँकेची अनेक कार्ये आहेत. 5. सक्तीचे कार्य हे शासनाचे एकमेव कार्य आहे. आता तुम्हाला इथे एक ट्रिक सांगते. तुम्हाला या प्रश्नातलं काहीही येत नसेल, काहीच माहीत नाही आहे, तर तुम्ही एक आयडिया करू शकता की या 5ही विधानाच्या खाली एक तर सहमत आहे असं लिहा किंवा सहमत नाही असं लिहून ठेवा. यातले 3 नक्कीच बरोबर येऊ शकतील. 3 गुण तर सहज मिळतील काहीही विचार न करता. आपण सविस्तर उत्तर लिहूया आता याचं. पुरवठ्याच्या सिद्धांताला अपवाद आहेत. उत्तर, वरील विधानाशी मी सहमत आहे. कारणे. पुरवठा नियमाचे अपवाद पुढीलप्रमाणे. 1. श्रमाचा पुरवठा. दिलेल्या वेतन दरावर श्रमिकांनी केलेल्या कामाचे तास म्हणजे श्रमाचा पुरवठा होय. मजुरीचा दर वाढत असताना श्रमाचा पुरवठा वाढतो, त्यामुळे पुरवठा वक्र वर जातो. परंतु मजुरीचा दर पुढे वाढल्यास श्रमाचा पुरवठा म्हणजे कामाचे तास कमी होतो आणि श्रमाचा पुरवठा वक्र मागे वळतो. कारण मजुरीच्या स्वरूपात जास्त रक्कम मिळाल्यानंतर श्रमिक विश्रांतीच्या अपेक्षेने श्रमाचा पुरवठा कमी करतो. म्हणजेच एका विशिष्ट पातळीनंतर वेतन दर वाढल्यास श्रमाचा पुरवठा कमी होतो. इथे शक्य असेल तर आकृती पण काढू शकता. श्रमाचा मागे वळणारा पुरवठा वक्र. 2. कृषी उत्पादने. विशिष्ट वेळी उत्पादन होणारा शेतमाल या नियमाला अपवाद ठरतो. कारण शेतीचे उत्पादन हंगामी असते. हवामानात प्रतिकूल बदल झाल्यास शेतीचे उत्पादन कमी होईल, तेव्हा जास्त किमतीलाही वस्तूचा पुरवठा वाढणार नाही. 3. नाशवंत वस्तू. नाशवंत वस्तूंच्या बाबतीत नुकसान टाळण्यासाठी विक्रेते कमी किमतीला जास्त पुरवठा करू शकतात. उदाहरणार्थ भाजीपाला, अंडी इत्यादी. 4. दुर्मिळ वस्तू. ज्या वस्तू सहजासहजी उपलब्ध होऊ शकत नाहीत अशा वस्तूंच्या बाबतीत सुद्धा पुरवठा नियम सिद्ध होत नाही. उदाहरणार्थ दुर्मिळ चित्रे, नाणी, मौल्यवान वस्तू इत्यादी. या वस्तूंची निर्मिती पुन्हा करता येत नाही, म्हणूनच अशा वस्तूंच्या किमती वाढल्या तरी पुरवठा वाढविता येत नाही. क्रमांक 2. सहमत असहमत. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती अमर्याद आहे. उत्तर, वरील विधानाशी मी सहमत आहे. स्पष्टीकरण. 1. उत्पन्न व रोजगार सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगार पातळी यांच्या निश्चितीचे विश्लेषण करते. तसेच उत्पन्न, उत्पादन, बेरोजगार पातळीतील बदल किंवा चढ उतार यांची कारणे स्पष्ट करते. 2. सर्वसाधारण किंमत पातळी सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्र सर्वसाधारण किंमत पातळी कशी निश्चित होते आणि त्यातील चढ उताराची कारणे याविषयी विश्लेषण करते. 3. आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्रात विकसित आणि विकसनशील देशातील आर्थिक वृद्धी व विकासासंबंधित सिद्धांताचा समावेश होतो. त्यात अल्पविकास आणि दारिद्र्य यांची कारणे व कार्यपद्धतीचे स्पष्टीकरण केले जाते. तसेच आर्थिक वृद्धी व विकासाचा वेग वाढविण्याची व्यूहरचना सुचविली जाते. 4. विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्रीय सिद्धांत एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील खंड, वेतन, व्याज व नफा यांच्याशी संबंधित सापेक्ष भागाशी निगडीत आहे. 3. किंमत निर्देशांक हा निर्देशांकाचा एकमेव प्रकार आहे. उत्तर, वरील विधानाशी मी असहमत आहे. स्पष्टीकरण. किंमत निर्देशांकाचे पुढील प्रकार पडतात. 1. किंमत निर्देशांक हे वस्तूच्या किमतीतील सामान्य बदलाचे मापन करते. ते 2 भिन्न कालावधी दरम्यान किमतीच्या पातळीची तुलना करते. 2. संख्यात्मक निर्देशांक याला प्रमाणबद्ध निर्देशांक असेही म्हणतात. अर्थव्यवस्थेच्या प्रमाणातील, उत्पादनातील किंवा उत्पादनाच्या भौतिक प्रमाणातील बदल मोजते.
उदाहरणार्थ कृषी उत्पादन व औद्योगिक उत्पादनाच्या परिमाणात काही कालावधीत झालेला बदल. 3. मूल्य निर्देशांक. वस्तूचे मूल्य म्हणजे किंमत व परिमाण यांचा गुणाकार होय. P/Q. मूल्य निर्देशांक हा चलाच्या मूल्यातील बदलाचे रुपयाच्या स्वरूपात मोजमाप करतो. 4. विशिष्ट हेतू निर्देशांक. काही विशिष्ट हेतूने हे निर्देशांक तयार केले जातात. उदाहरणार्थ आयात निर्यात निर्देशांक, श्रम उत्पादकता निर्देशांक, शेअर किमतीचा निर्देशांक इत्यादी. क्रमांक 4. भारतीय रिझर्व्ह बँकेची अनेक कार्ये आहेत. उत्तर वरील विधानाशी मी सहमत आहे. स्पष्टीकरण. रिझर्व्ह बँकेची कार्ये पुढीलप्रमाणे आहेत. 1. चलनी नोटांची निर्मिती करणारी बँक. रिझर्व्ह बँकेकडे 1 रुपया आणि नाणी सोडून सर्व रुपयांच्या नोटा निर्माण करता येतात. 2. सरकारची बँक. रिझर्व्ह बँक सरकारची बँक, सरकारची सल्लागार आणि सरकारचा प्रतिनिधी म्हणून काम करते. ही केंद्र व राज्य सरकारच्या व्यवसायांचे व्यवहार करते. 3. बँकांची बँक. रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांवर वैधानिक नियंत्रण ठेवते. सर्व अनुसूचित बँकांना रिझर्व्ह बँकेकडे त्यांच्या मागणी व मुदत ठेवीवर किंवा ठेवीनुसार किमान रोख निधी राखीव ठेवणे अनिवार्य असते. रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना त्यांच्या योग्य हुंड्या वटवून देऊन आर्थिक सहाय्य करते. तसेच मंजुरी दिलेल्या तारणाच्या बदल्यात बँकांना कर्ज उपलब्ध करून देते. 4. पतपैशाचं नियंत्रण. देशातील सर्वोच्च बँक म्हणून रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांच्या पतपुरवठ्याच्या आकारमानावर व वापरावर नियंत्रण ठेवते. संख्यात्मक आणि गुणात्मक साधनांचा वापर करून पतनियंत्रण केले जाते. 5. सक्तीचे कार्य हे शासनाचे एकमेव कार्य आहे. उत्तर वरील विधानाशी मी सहमत नाही. स्पष्टीकरण. शासनाचे सक्तीचे कार्य तसेच ऐच्छिक कार्यही आहेत. 1. सक्तीची कार्य. परकीय आक्रमणापासून संरक्षण, अंतर्गत कायदा व सुव्यवस्था राखणे इत्यादी शासनाची सक्तीची कार्य आहेत. 2. ऐच्छिक कार्य. शिक्षण व आरोग्य सेवांची तरतूद, निवृत्ती वेतन आणि इतर कल्याणकारी सामाजिक सुरक्षा उपाययोजनांची तरतूद इत्यादी शासनाची ऐच्छिक कार्ये आहेत. 3. देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाकरिता आधुनिक शासन अनेक कार्ये पार पाडत असते. शिक्षण प्रसार, सार्वजनिक आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, मनोरंजन, समाज कल्याणकारी योजना इत्यादी बाबींचा या कार्यात समावेश होतो. यावरून असे आढळून येते की शासन सातत्याने नवनवीन कार्य स्वीकारत आहे आणि जुनी कार्ये अधिक कार्यक्षमतेने मोठ्या प्रमाणावर पार पाडत आहे. धन्यवाद. पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण 5वा आणि 6वा प्रश्न सोडवणार आहोत. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. इयत्ता 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर या चॅनलवर पोस्ट केलेले आहेत. बोर्ड प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका आहेत त्या पाहायच्या असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा जरूर पहा. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा, परीक्षेसाठीही शुभेच्छा.